तर आजची उपांत्य फेरी इथेच संपलेली आहे. आजची स्पर्धा इथेच संपलेली आहे. 6 लिटल चॅम्प्स पैकी आता 4 लिटल चॅम्प्स फायनल्स मध्ये जाणार आहेत आणि 2 लिटल चॅम्प्सना मात्र आज निरोप देणार आहोत आपण. आणि आजचा फायनल निर्णय काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपले आजचे मान्यवर परीक्षक संजीव अभ्यंकर यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर यावं. संजीव, आजचा डिसिजन अवघड गेला का तसा सोपा होता? आणि अप्रिय काम हे गेस्ट जजला का सोपवलं जातं असं मला आज वाटलं. डिसिजन अवघड होता कारण की सगळी मुलं खूप गोड आहेत आणि या एजमध्ये कसं होतं की एक वर्षात 2-2 वर्षात खूप फरक पडतो. 40 आणि 45मध्ये फार नाही फरक पडणार. त्यामुळे असं वाटतं की अरे जर कोणी बाहेर राहणार असेल तर थोडासा 2 वर्ष मोठा असता तर, थोडीशी 2 वर्ष मोठी असती तर. पण मला असं वाटतं की ह्या स्पर्धेतून जरी कोण आत्ता 2 जण बाहेर जाणार असेल तरी ते खूप काही मिळून जाणार आहेत. म्हणजे मला असं वाटतं की कॉम्पिटिशन ही अतिशय गरजेची आहे आयुष्यात, कारण आपण स्वतःला तोलून बघू शकतो कुठे आहोत आपण. मग कारण प्रत्येक मनुष्य तुलनेनेच काहीतरी म्हणतो. म्हणजे तुलनेनेच मी गरीब आहे म्हणजे कोणापेक्षा तरी गरीब आहे, मी श्रीमंत आहे म्हणजे कोणापेक्षा तरी श्रीमंत आहे, माझा आवाज छान आहे म्हणजे कोणापेक्षा तरी छान आहे, असं नुसतं शून्यात म्हणत नाही. तसं मला असं वाटतं की जरी आज 2 जण बाहेर पडले तरी ते आज ह्या दृष्टीने खूप मिळून जातील. आणि काय आपल्यात कमी आहे हे जजेसनी त्यांना एवढे दिवस सांगितले, त्याचा विचार करून आपलं गाणं सुधारतील. आणि डिक्लेअर करू मी. प्लीज. थोडेसे मागे राहिले परफॉर्मन्समध्ये याच 6 जणांमध्ये, ते म्हणजे मिहीर आणि भाग्यश्री. ये भाग्यश्री, ये मिहीर. खरंच हे दोघं लहानचे असून उपांत्य फेरीत पोहोचले हेच मला वाटतं त्यांच्या दृष्टीने खूप मोठी अचिव्हमेंट आहे. खरंच. तुम्हाला दोघांना कमी मार्क देताना आम्हाला एवढा त्रास होत होता ते तिघा नाही तिथे बसून. पण कीप अ लॉंग टर्म गोल. आणि 10 वर्षानंतर मी तुमचं गाणं ऐकायला येईन प्रोग्राममध्ये. तुमच्या कॉन्सर्टमध्ये गाणं ऐकायला येईन. मिहीर, यू नो व्हॉट आय एम गोइंग टू मिस द मोस्ट? तुझ्या थिअरीज. पण तू प्रॉमिस कर की आपण आपली मैत्री कंटिन्यू ठेवायची. आणि मला असा कधी काही सायंटिफिक प्रॉब्लेम झाला तर मी तुला नक्की फोन करेन, ठीक आहे, थिअरीज विचारायला. थँक्यू सो मच आमच्याबरोबर पार्टिसिपेट केल्याबद्दल. भाग्यश्री, ये बाळा. तू इतकी गोड गातेस. आणखीन मला खरंच तुमच्या दृष्टीने लिटल चॅम्प्स तुमच्यासाठी कसं राहिलं माहिती नाही, पण माझ्यासाठी इतका रिच एक्सपिरियन्स आहे. आम्ही इतक्या वेगवेगळ्या मुलांची इतकी छान छान गाणी ऐकली आहेत, हो की नाही? आणि आपल्याला किती दिलंय सारेगमपनी, दिलंय की नाही? हां, तुला सगळेजण ओळखतात आता. भाग्यश्री किती मोठं नाव झालंय आज महाराष्ट्रात, हो की नाही? ही काय छोटी गोष्ट आहे? हां, तुम्ही खूप लोकांना इन्स्पायर पण केलेत तुमचं गाणं ऐकून. खूप तुमच्या वयाच्या मुलांना वाटतं की आपण पण छान गावं आणि तिकडे जावं. आणि तुझी आई जवळ तुझ्या बरोबर आहे ना, तू आयुष्यात कधी हरणार नाही असे तुला माहिती आहे ना. मग केवढी मोठी ताकद आहे तुझ्या बरोबर. चला, आता तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे झी मराठीकडून. सो भाग्यश्री, मिहीर, ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू व्हेरी मच. आणि प्रथमेश, केतकी, राधिका, शमिका, आता आपण अंतिम फेरीत भेटणार आहोत. ओके, सो ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमच्यासाठी छोटीशी भेट झी मराठीकडून. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद संजीव आल्याबद्दल. आणि मुलांच्या गाण्याने खूप चांगले गिफ्ट मिळाले मला. आय एम शुअर. पण खरंच हे 2 दिवस खूप छान आपले एपिसोड झाले. गाणीही खूप छान परफॉर्म झाली आणि तुमच्याकडनं मुलांना शिकायलाही खूप मिळालं. त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. आणि पुन्हा एकदा आग्रह की आजच्या एपिसोडची सांगता तुम्ही करावी. जरूर. निळ्या निळ्या मैफिलीत घुमली हो, निळ्या निळ्या मैफिलीत घुमली, हिरवी हिरवी तान, हिरवी हिरवी तान, हिरवी हिरवी तान, ऐकायाला तान करूया, ऐकायाला तान करूया.
आज फुलांचे कान करूया, आज फुलांचे कान करूया, आज फुलांचे कान. क्षितिजावरती कांचन कविता लिहून जातो कुणान कळता. क्षितिजावरती कांचन कविता लिहून जातो कुणान कळता. कवी पहाया जगा वेगळा, कवी पहाया जगा वेगळा, लोचन व्हावे प्राण. निळ्या निळ्या मैफिलीत घुमली हो, निळ्या निळ्या मैफिलीत घुमली. हिरवी हिरवी तान, हिरवी हिरवी तान, हिरवी हिरवी तान. ऐकायाला तान करूया, ऐकायाला तान करूया. आज फुलांचे कान करूया, आज फुलांचे कान करूया, आज फुलांचे कान. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.